देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार। कदाचित भारताचे पंतप्रधान सुद्धा बदलतील। पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा। इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याचीही शक्यता। बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालणार। अजित पवारांची विधानसभेत माहिती। बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यानंतर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले। 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण पीएचडी करतात। अजित पवारांचं विधान, तर इतरांना संधी मिळत नाही ही दादांची चिंता बरोबर फडणवीसांकडून सुद्धा दुजोरा। पुढे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांवेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलं। पुणे जमीन व्यवहारामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी। सरकारी जमिनी कुणाला दिल्यात याची श्वेतपत्रिका काढा। वडेट्टीवारांची मागणी, तर कुणीतरी म्हणतंय अधिकाऱ्यांची चूक, अजित पवारांना टोला। रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांचं मोठं विधान। उदय सामंत, तटकरे आणि गोगावलेंची चर्चा, लवकरच निर्णय घेणार असल्याची अजित पवारांची माहिती। लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। विधिमंडळात चर्चेसह ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, तर 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतात, फडणवीसांची ही माहिती। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय। अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा। तब्बल 17,000 घरांच्या किमती कमी होणार। नागपूर विमानतळासाठी बाह्य मार्ग तयार करण्यासंदर्भात बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींमध्ये चर्चा, तर पुणे ते संभाजीनगर नवीन महामार्ग बांधला जाणार, गडकरींची मोठी घोषणा। भिवंडीत तोडक कारवाई दरम्यान संपूर्ण इमारत कोसळली। अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये असलेली इमारत पालिकेकडून जमीनदोस्त। इंडिगो कंपनीला 59 कोटींच्या दंडाची नोटीस। जीएसटी विभागाची मोठी कारवाई। 4 फ्लाइट्स ऑपरेशन इन्स्पेक्टर्सना निलंबित केल्यानंतर सुद्धा ही कारवाई सुरूच। आज मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईत, तर गोट इंडिया टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला भेट देणार। मात्र मेस्सीचा कुठलाही फुटबॉल सामना होणार नाही।